नमस्कार, कसे आहात सगळे? सगळ्यांना शुभ सकाळ. चला, स्वयंपाक झालेला आहे मस्त. तर केलेली आहे बटाट्याची आमटी केली. आता उपवास सोडायचं ना, काल महाशिवरात्री धरलेली. इथं घेवडा केलाय, ते चपटा घेवडे असते ना, शेंग त्याची केलेली आहे मस्त पैकी. हे चपटा घेवडा केलेला आहे मस्तपैकी, झणझणीत केलाय. आणि इकडं वांग्याचं भरीत केलंय. असं अशा भाज्या केलेल्या आहेत मस्त. इथं कणिक मळून ठेवल्या, तर चपात्याच राहिल्यात फक्त. छानपैकी भात पण झालाय, दूध पण गरम करून. चला, असं उपवास सोडायचं चाललेलं आहे. नंतर काही पापड पण करणार आहे, तळणार आहे. काय काढून ठेवलेत, पापड तळणार आहे. काल गेलेलो हरिपूरला, एक खाऊ आणलेलं आहे, अजून ठेवायचं आहे. हे कुणाला आवडतंय? गोडी शेव, हे खरे ते आपला बुंदी, आणि चिरमुरे. फरसाण आहे खूप. हा डबा भरल्या फरसाण्याला. चला, घेते आता चपात्या करून. चपात्याच राहिल्यात आता करायच्या. मस्त छान झालेला आहे स्वयंपाक, बघू शकता. चला, इसी बात पे धन्यवाद. नमस्कार, कशा आहात सगळे? चला, आज सोमवार, उपवास सोडायची तयारीचा स्वयंपाक चाललेला आहे संध्याकाळचा. हे बघू शकता. आता भजी करते, कांदा भजी करते मस्त. शेवटी म्हणजे झालं सगळं स्वयंपाक. छान बारीक बारीक सोडायची. ह्याच्यातच करते, लोखंडाच्या तव्यातच. थोडासा गॅस ठेवायचा मोठाच. इकडं भजी चाललेल्या आहेत माझे. आणि आत्ता एवढ्या चपात्या झाल्या, बघू शकता. गरम गरम आहेत चपात्या. चपात्या झाल्या. इकडे ह्या तिन्ही भाज्या सकाळच्या आहेत. सकाळी पण उपवास होता ना महाशिवरात्री सोडायला, त्याला केलं हे आपलं भरीत केलेलं, घेवड्याची भाजी केलेली, आणि इकडं आमटी केलेली. तिन्ही भाज्या सकाळच्या शिल्लक आहेत जरा जरा. म्हणून आता भजी करायला लागले. भात झालेला आहे, आणि इथं केलेलं आहे मस्तपैकी वांग्याची आमटी. बघू शकता, वांग्याची आमटी केली. आणि इकडं वड्याची तयारी. हे वड्या काय मी उकडून ठेवणार आहे आता. आता काय झाला सगळा स्वयंपाक, ही उद्याची तयारी. हे आपलं हे देठ असतं का नाही, हे देठ पण असे बारीक करून टाकायचे. आपण आता हे बॅटर करणार आहे की नाही, ह्याच्यासाठी वड्यासाठी बेसनचं, त्याच्यामध्ये हे टाकायचं चिरून. चांगलं वरची साल काढून धुवून घ्यायचं आणि असं चिरून टाकायचं. छान लागतं, म्हणजे मिक्स होऊन जातं आपलं त्याच्यामध्ये. आणि इथं लसूण खोबरं बारीक केलेलं आहे. लसूण मिरची पण आहे, खोबरं नाही ह्याच्यामध्ये. मिरची आणि लसूण बारीक केले वड्यामध्ये टाकण्यासाठी. तर वड्याची तयारी करायची मला आणखी. आणि आताच चाललेले भजी झाले का बघूया ना. उलतानच लागेल ह्याला.
तवा आहे ना, तव्यात असं सरकतं पुढं जातात भजी. भजी काय करायचं, सगळ्या शेवटी करायची, अगोदर करून नाही ठेवायची. गरम गरम जसे जेव्हा बसतील तसे करायचे. काही बस मस्त असं चाललेलं आहे स्वयंपाकाचं. उपास सोडायला बरं का, कसं दिसतं किचन कट्टा भरला सगळा हे. आणि इकडे ह्या मस्त चपात्या गरम गरमच आहे. लगेच डब्यात नाही ठेवायच्या, जरा थंड होऊ द्यायचं आणि ठेवायचं. आता भजी करून घेते. आमटी पण आहे. हा हा हा, कांदा भजी मस्तपैकी. सकाळी एकदा उपवास सोडायला केलेला खास स्वयंपाक, म्हणजे माझा दररोज खास असतोच, खास स्वयंपाक केलेला. आणि आत्ताही मस्तपैकी स्वयंपाक झालेला आहे, चाललेला आहे. आता 8 वाजता उपवास सोडायला बसायचंच. म्हणजे काल काल झालेला शिवरात्री की नाही, माझा आणि मिस्टरांचा होता. सकाळी आम्ही सोडला आणि आता मुलगीचा आहे उपवास सोमवार. मस्त घेते आता ही भजी करून आणि मग बसायचं जेवायला. या सगळे जेवण करायला. गॅस कमी करते आणि भजी काढून घेते. असं मस्त भजी काढायला पाहिजेत ना. चला या आता मस्तपैकी कांदे भजी खायला घेते. आता एवढे करून टाकते. तेल गरम आहे. मस्त असे टाकले बघा. चला आता घेते एवढे सगळे करून भजी आणि मग बसायचं जेवायला. या सगळे उपवास सोडायला समोरचा.